नमस्कार. नमस्कार. आता आपण गोपीचंद राजांनी जालिंदर नाथांना बोलवून त्यांच्या शक्तीचा प्रताप चंपावतीला कसा दाखवला हे आपण बघितलं. आणि म्हणून नाथपोथीमध्ये या 18व्या अध्यायाला गोपीचंद आख्यान असं म्हटलेलं आहे. खरोखर एक फार मोठं हे आख्यानच आहे. महाविष्णू महेश सविता अश्विनी वरुण अमरनाथा भेटवोनी समस्त देवता सनाथपणी मिरविला. सकल विद्येचा समारंभ भार अभ्यासाविला तो नृपवर. पुन्हा देवता आणोनी सत्वर वरा लागी ओपिले. असो येथुनी गोपीचंदाख्यान संपले पुढे करा श्रवण. श्री गोरक्ष श्री साच्या कारणे जाईल गुरु आणावया. तरी आता अत्याद्भुत श्रोत्या सांगेल धुंदी सुट मालू ऐसे नाम नरहरी वंशी मिरविले. आणि म्हणून इथे गोपीचंद आख्यान आता संपलं आणि जालिंदर नाथांना गाडीतून जे गाडून ठेवलं होतं ते बाहेर काढण्याचं काम कानिफनाथांनी केलं. आणि आता गोरक्षनाथांनी आपले गुरु मच्छिंद्रनाथ यांना श्रीराज्यातून कसं बाहेर काढलं ही एक सुंदर कथा आहे, ती आता आपण बघणार आहोत. छान छान कथा आहेत ना या. छान वाटतं ना श्रवण करायला. त्या श्रवण करता करता त्याच्यातल्या गुढार्थ शिरा, त्याच्या अर्थामधली शिरा, केवळ मनोरंजन बघताना सुद्धा गुरुकृपा होईलच, पण त्यातल्या अर्थात शिरला तर साधनेचा अर्थ लागेल. जीवनाचं सिद्धांत हाताच्या ओंजळीत येईल. आणि मग छानच छान तेजोमय जीवनात आपणही प्रकाशमान होतो आणि इतरांनाही प्रकाशमान करतो. ती आपल्या सद्गुरूची किमया असते बरं का, आपण काहीच करत नाही. त्यामुळे आयुष्यात कधी कुणाला या मार्गाला लावलं तरी क्रेडिट कधी स्वतःकडे घेऊ नका. ते क्रेडिट आपल्या सद्गुरूंना द्या. गोपीचंद राजाने जालिंदरनाथांना या भूतलावर आणलं, चंपावतीचं जीवन वाचवलं, म्हणून त्याच्या सासूरवाडीला मी केलं असं क्रेडिट कधीच घेतलं नाही. तर ते आपल्या सद्गुरू माऊलींना दिलं. हा संदेश जीवनात आपल्याला नाथपोथी देतीये. त्यामुळे आपली गुरुमाऊली ही अतिशय दयाळू अशी असते. आणि अशा या दयाळू माऊलीचं वर्णन देवेंद्रनाथ परंपरेतले एक मोठे शिष्य, ज्येष्ठ शिष्य उत्तम शहाणे यांनी त्यांच्या कवितेतून मांडले. ते तुम्हाला मला जरूर सांगावं असं वाटतं, म्हणून मी ती कविता तुम्हाला सांगणार आहे. खरंच ही माऊली आपली किती दयाळू असते. त्रिशूळ डमरू शोभे करी खांदी धारण डोळ्या डोळी कंठ्या पुंगी शैली शृंगी रुद्रमाळा हा धारण करी. डावे पायी तो शिवतोरा पूर्ण नाथांची जाणा. पाद्यपूजा सारुनिया फलाहार समर्पिला. पूजा आणि फलाहारे प्रसन्न होते ही माऊली. भक्त विनवी सद्गुरु लागी नाथा साधना आरंभली. तुझी ही साधना कर्म ते तूच करुणी घेई. तो मी निमित्त मात्र नाथा तुझी याचना मीच करविती. पाहुणी दासोहम भक्ता संतोषदी ही सद्गुरु माता. आदेश बैठता म्हणाली बेटा करू नको चिंता. उत्तम विनवी भक्ता नामी प्रातःकाळ उठोनी सेवा करी ही नाथांची. कारण आमची माऊली असे दयाळू, असे अति दयाळू, अति प्रेमाळू, म्हणूनच ती आमची माऊली. अशी ही नाथांची माऊली. जालिंदर नाथ म्हणजे प्रत्यक्ष अग्नी असूनही एका माऊली प्रमाणे त्याने गोपीचंद राजाला जवळ केले, नाथ पंथात आणलं. म्हणजे दुसऱ्यांना माफ करताना हा फार मोठा भाव हे संत, हे नाथजी तुमच्यात निर्माण करतात. आणि म्हणून आपल्या आयुष्यात अशा चुका करून जर कोणी समोर आलं, त्यांच्याशी वाईट वागू नका आणि करता आलं तर नक्कीच त्यांना माफ करा. अशाच मच्छिंद्रनाथांना स्त्रीराज्यातनं शिष्याने बाहेर काढलं. शिष्य गुरूंकडे माफी मागतोच,
पण अडकलेल्या आपल्या सद्गुरूंना बाहेर काढणारे हे गोरक्षनाथ. चलो मच्छिंदर गोरख आया, हे एका डफलीतून, डबल्यातून, त्या चांबड्यातून बोल काढणारे गोरक्षनाथ काही अजबच आहेत हो. त्या निर्जीव वस्तूतनं निघणारे बोल म्हणजे त्या निर्जीव वस्तूचं प्रारब्ध सुद्धा त्या नाथ शक्तीला साथ घालत होतं. चलो मच्छिंद्र गोरख आया, चलो मच्छिंद्र गोरख आया. मग आमच्या या गोरक्षनाथाने कसं काढलं होती राज्यातून मच्छिंद्रनाथांना बाहेर? मस्त कथा आहे, ऐकूया आपण. हं? कानिफनाथांकडून गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांचं ते श्रीराज्यात गेल्याची बातमी समजली होती. आता ज्याने आपल्याला घडवलं ते श्रीराज्यात जातात, अरे बापरे, हे काही गोरक्षनाथांना सहन होईना. आणि म्हणून ते श्रीराज्याच्या सीमेवर आले. त्यांच्या मनात विचार आला, आपल्या गुरुना आपण कसं बरं ह्याच्यातून बाहेर काढायचं. त्याने खूप चिंतन केलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे आपले सद्गुरु मच्छिंद्रनाथ अगदी राजवैभवात आहे. आता ते आपल्याला कसं बरं ओळखतील. आता काय करायचं हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. पण आता काहीतरी योग सामर्थ्याने आपल्या गुरुला आपण त्याच्यातून बाहेर काढायचं, हे मच्छिंद्रनाथाने अगदी मनोमनी ठरवलं बरं का. जीवनात जगताना या चतुराईचा वापरच या नाथाने खूप केलाय. ते सतत आपल्याला सांगतात, अगं जीवनात ना असंच करायचं असतं. जशी आई आपल्याला सांगते, बाबा आपल्याला सांगतात, तसं हे नाथ त्याच्या संवादातून आपल्याशी बोलतात हो. खरंच बोलतात. तुम्हाला तो आवाज ऐकू आला पाहिजे आणि आलेल्या आवाजातला आणि संवादातला आदेश समजला पाहिजे. आता तुम्हाला काय वाटतं? गोरक्षनाथाने ठरवलं मच्छिंद्रनाथांना बाहेर काढायचं. तो त्यांच्यापर्यंत आवाज जाण्यासाठी गोरक्षनाथाने केलेल्या युक्त्या मस्त होत्या हो, एकदम एकदम फार सुंदर. मला गोरक्षनाथ फार आवडतो का मला माहित नाही, पण असं एक छोटस कुरवाळावं, पापे पापे घ्यावे, माझे नाथ नाथ करावं, इतके ते छान गोंडस हो. आणि अशा या मच्छिंद्रनाथांचे हे शिष्य. आणि आता त्यांनी ठरवलं आता काय करायचं, कसं यांना बाहेर काढायचं, काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मग ते कलिंगा नावाची एक वेश्या आपल्या मैत्रिणींसह श्रीराज्यात जाताना तिने पाहिली. गोरक्षनाथ तिच्यापाशी गेले. त्यांनी तिची विचारपूस केली. तेव्हा ती म्हणाली, श्रीराज्यात राणी मैनाकिनी गुणीजनांना सन्मान करणारी आहे. तिला आपली नृत्यकला दाखवून द्रव्य मिळावे म्हणून आम्ही नेहमी श्रीराज्यात जात असतो. हे सगळी बातमी काढून घेतली. नाथजींचे फार मोठं कौशल्य. ते कुणाशी केव्हाही बोलतात. लोकांना उगाचच वाटतं कसं बोलायचं, पण आमचे नाथजी असे नाही तर सर्वसमावेशक, 18 पगड जातीनं आपल्या सामावून घेणारा असा हा मस्त कलंदर आहे हो. त्यांनी वेश्येशी पण बोलले ते. आणि मग वेश्येने सहज सांगितलं, मी का जाते तिथे, मैनावती आहे, ती सगळ्या कलागुणांना वाव देते आणि पैसे देते, मग आम्ही तिथे नाचायला चाललोय. मग नाथजींनी विचार केला, तिचा आपल्याला कसा नाथ कार्यासाठी म्हणजे आपल्या गुरुंना बाहेर काढण्यासाठी उपयोग होईल बरं. प्रत्येक गोष्टीचा आपल्या कार्यासाठी कसा उपयोग होईल, बस एवढेच विचार डोक्यात. आणि हे विचार घेऊन जगणारे नाथजीच नाथकार्य करतात, खरंच करतात. पण मी अशा नाथांच्या सहवासात राहिलीये. देवेंद्रनाथ, खगेंद्रनाथ, जितेंद्रनाथ, अनेक नाथजी येथे. पण हे जे देवेंद्रनाथ परमपूज्य नाथजी जे जवळून पाहिले ना, तेव्हा नाथ कार्य करताना ते कशा युक्त्या वापरतात हे सहवासातून कळतं ना, तेव्हा कळतं खरंच खरंच ग्रेट. त्याच्याशिवाय काय शब्द येणार हो माझ्यासारख्या सामान्यांकडून. तो आता गोरक्षनाथांनी केलं. त्यांनी वेश्येशी संवाद साधला आणि वेश्येला विचारलं, तिने सांगितलं. मग त्यांनी विचार करायला लागले, आता आपल्याला आज जायचं असेल तर हिचीच मदत घ्यावी. ही वेश्या, हिच्याबरोबर कुठे जायचं, जग काय म्हणेल, असे फालतू विचार, सामान्य पातळीवर जाणारे विचार नाथजी कधी करतच नसतात. आणि मग
त्यांनी ठरवलं आता आपल्याला श्रीराज्यात जायचं असेल तर ती नामी संधी, हिच्या बरोबर आपण आत प्रवेश करायचा. आणि म्हणून हिच्यामुळे गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश करायचा आणि आपल्या गुरूंचा शोध घ्यायचा. हा विचार त्यांच्या डोक्यात आला. जसं आपण कॉम्प्युटरला क्लिक केलं की आपल्याला काही गोष्टी कळतात, तसं हे त्यांना क्लिक झालं. हो, एवढा मोठा आपल्या गुरूंचा शोध घेण्यासाठी मार्ग अवलंबिणं, त्यासाठी युक्त्या करणं, त्याच्यासाठी चतुराई वापर, हे कधीच पाप नसतं. आणि मग त्यांनी ठरवलं. गोरक्षनाथ म्हणाले, तुम्ही मला न्याल का हो तुमच्या बरोबर तिथे? ती म्हणाली, आमच्या बरोबर यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या अंगात काहीतरी कला हवी, तिथे कला दाखवावी लागते, मग त्याला कुठे माहिती होते हे गोरक्षनाथ आहे, ते आपल्या गुरूंचा शोध घ्यायला चालते वगैरे. म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल ना तर तुमच्या अंगी एक छान कला पाहिजे, तुम्हाला तिथे तुमचं कौशल्य दाखवावं लागेल. मग आता आपण आपलं कौशल्य कसं बरं दाखवायचं? आपण कोणत्या कलेत प्राव्यात, गोरक्षणासाठी कुठल्या नव्हत्या सगळ्या 64 ललित कला पारंगत, काय नाही तर असं नाहीच आहे ना. ज्ञानाचं एक फार मोठं ब्रह्मांड ज्याच्यात आहे त्याचं नाव गोरक्षनाथ. मग गोरक्षनाथ म्हणाले, ठीक आहे, कला हवी ना, बर 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 बर. मग ते म्हणाले, मी गायन करा आणि मृदंग विद्येमध्ये पारंगत आहे. त्यांनी काय सगळं त्यावेळेस सांगत बसलं, जेवढं जेवढं गरज आहे तेवढंच सांगायचं. मग त्यांनी सांगितलं, मी गातो छान आणि मला मृदुंग छान वाजवता येईल. आणि हे सांगितल्यानंतर वाद गंधर्व प्रयोग मंत्र कपाळाला भस्म लावलं. आणि मग ती वेश्या म्हणाली, ठीक आहे, मला तुमचं दाखवा एखादी कला. मग त्यांनी भस्म लावलं, एका झाडाखाली बसले आणि त्या वेश्येला आपली कला दाखवली. वाद्याना लावलं, दाही दिशांना फेकलं आणि वाद्य वाजू लागली. वाद्य वाजू लागली, ताला सुराला आणून झाडं, फुलं, पानं, पाषाण सगळे नाच करू लागले, नृत्य करू लागले. तेव्हा ते म्हणाले, माझं नाव पूर्वडा, मी बैरागी असल्यामुळे मला तुमच्याकडून काहीच नकोय. ती म्हणाली, पण स्त्रीराज्यात पुरुषांना मज्जाव आहे, त्याचं काय? ते म्हणाले, मी एक बैरागी आहे, मला तुमच्या स्त्रीकडून काहीच नकोय, मला फक्त स्त्री राज्यात जायचं. ते पुरुषांना तर अलाउच करत नाही, मज्जावच नाही, तुम्हाला नेऊ कसं मी? ते म्हणाले, ठीक आहे, मी तिथे जाईन तेव्हा मारुती भुभुक्कार करतात, त्यामुळे पुरुष मरतात. तुम्ही स्त्री वेशाने तेथे आलात तर तेथे गेल्यावर तुम्ही स्त्री वेशात तिथे आलात तर बरं होईल. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही काही त्याची चिंता करू नका आणि मी तिथे येईल. ते ऐकून रथात बसवून स्त्री राज्यात त्यांनी प्रवेश केला. आणि तिथे गेल्यावर आता त्यांच्या डोळ्यासमोर एकच उद्देश होतो, माझ्या मच्छिंद्रनाथांना बाहेर काढणं. आणि मग त्या हे त्यांनी पक्क केलेलं होतं आणि आता त्यांच्या ध्येयापासून ते कधीच विचलित होणारे नव्हते. त्या रात्री सेतुबंध वाहून रामेश्वरून श्रीराज्याकडे निघालेले मारुती ते त्या सीमेवर येतात. गोरक्षनाथाने ठरवलं की वज्रास्त्र त्यांच्याकडे पाठवायचं. त्यामुळे ते मारुती तिथे खालती पडले. आणि मग सगळ्या आपल्या वस्त्राने गोरक्षनाथाने या मारुतींना जागच्या जागी थांबवलं. मारुती म्हणाले, आता मी याच्यातून बाहेर पडू कसं? प्रत्यक्ष गोरक्षनाथाने थांबवलं. म्हणून दासोहम भाव असणाऱ्या आमच्या हनुमानजींनी श्रीरामाचा नावा सुरू केला, श्रीराम 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 श्रीराम. आणि मग मारुतीची हाक आणि श्रीराम येणार नाही तसं होईल का हो? कधीही नाही होणार. आणि मग त्यांची हाक ऐकून मारुतीने श्रीरामाला वंदन केलं आणि सांगितलं की आम्हाला जागच्या जागी गोरक्षनाथाने थांबवलेलं आहे. त्यावेळेस श्रीराम म्हणाले, नाथ जती हे माझे निस्सीम भक्त आहेत, तुम्ही त्याच्या सामर्थ्याच्या आवेशाला जाऊ नका.
मारुतीने त्यांचा ठाव ठिकाणा विचारला. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी श्रीराज्यात जाणार आहे. आणि प्रभू, तिथे आलेले गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना येथून घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार हे नक्कीच आहे. पण हे प्रयत्न कसे करणार? तर ते जर तिथून निघून गेले तर मग आम्ही काय करू? मच्छिंद्रनाथांना मी शब्द दिला होता, आपण सुरुवातीच्या अध्यायांमध्ये बघितलं, की जर मच्छिंद्रनाथ तिथे गेले तर माझं काम पुढे तिथे कोण करेल? ते ऐकून खरोखर फार मोठं संकट पडलं. हे विभो, ती राज्याची माहिती असणारा एकही पुरुष येथे येण्याचं धाडस करणार नाही. मी पेरलेली अस्त्रचौकी उल्लंघून तुम्ही इथे आला आहात. त्यामुळे तुम्हाला तुमचं खरं स्वरूप जर कळलं तर मला जास्त बरं होईल. तेव्हा गोरक्षनाथांच्या समोर श्रीराम आणि प्रत्यक्ष हनुमानजी उभे राहिले. त्यांनी त्याला आलिंगन दिलं आणि तुमचा हेतू आम्ही जाणतो. तुम्ही मच्छिंद्रनाथांची भेट घ्या, पण त्यांना घेऊन जाऊ नका. त्यावर गोरक्षनाथ म्हणाले, भगवान, आमच्यासारख्या तपस्वी आणि भोगविलासात गुंतून राहणं हे लांछनास्पद आहे, अनुचित आहे. पृथ्वी रसातळाला गेली तरी चालेल, पण गुरुजींना आम्ही इथे ठेवणार नाही. मला तशी अट घडवू नका. तुमच्या रागवण्यात काहीच अर्थ नाहीये. आम्ही आपले वचन पाळलेले आहे, तेवढेच तुमचे कर्तव्य होतं हे लक्षात घ्या. आणि ते शांत झाले. मग आपल्या अस्त्रांमुळे प्रभूंना त्रास झाला म्हणून गोरक्षनाथाने प्रभू रामांची सुद्धा माफी मागितली. विनयाने त्यांना प्रणाम केला आणि श्रीरामांचा आशीर्वाद घेतला. आणि आता मच्छिंद्रनाथांना आम्ही श्रीराज्यात प्रवेश करण्यासाठी मला तुम्ही अनुकूलता त्यांच्याकडून घेतली आणि श्रीराज्यामध्ये आता गोरक्षनाथ, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया, या मृदुंगाचा आवाज करून त्यांना बाहेर काढणार आहेत. आणि त्यासाठी त्यांनी श्रीराज्यात प्रवेश केलेला आहे. हा आपल्या सद्गुरूंच्या साठी असणारा ध्यास आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा धर्म करून, धर्म जो आहे तो धर्म पुढे वाढवण्यासाठी आपल्या सद्गुरूंचा शोध घेऊन त्या श्रीराज्यात प्रवेश करणाऱ्या आणि पुढे नाथांचं कार्य वाढवणाऱ्या आणि आपल्या गुरूंना बरोबर घेऊन जाणाऱ्या गोरक्षनाथांच्या या कथा या नाथ पोथीतल्या अजरामर आहेत. चैतन्याने भरलेल्या आहेत. आनंदाचा तो अजरामर स्रोत आहे बरं का. आणि मशा या श्रीराज्यात आमच्या गोरक्षनाथांनी या श्रीरामांना आणि हनुमानजींना वंदन करून प्रवेश केला. आणि हा प्रवेश म्हणजे मच्छिंद्रनाथांचा नाथ संप्रदायातील धर्माच्या कार्याचा गतिमान प्रवेश होता. तसं या नाथ संप्रदायात आणि नवनाथ भक्तिसार या ग्रंथात ज्यांनी ही पोथी वाचली नसेल त्यांनी प्रवेश करा. हे एक ज्ञानाचं महाद्वार महाविद्यापीठ आहे आणि गुरु ज्ञानाचा हा महामंत्र जरूर प्राशन करा. तो प्राशन करताना मिळणारा आनंद हा महाआनंद असेल. आपल्या सद्गुरूंच्या ध्यासातच, त्यांच्या शोधातच, त्याने दिलेल्या साधनेतच खरा आनंद आहे. आनंदाचे देवी आनंद. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार.